नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस पार पडलाय. कामकाज देखील संपलंय. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आमदार अमोल मिटकरी आहेत. सर, काय सांगाल? आज अजितदादा नॉट रिचेबल दिसून आलेले आहेत. म्हणजे त्यांचा कॉलही लागत नाहीये, ते सभागृहातही नाहीयेत. माझा तर कॉल लागला. तुमचा कॉल लागला म्हणून तर माझा कॉल लागला. तब्येत बरी नसल्यामुळे आराम करतात असं सांगितलं. पूर्ण वेळ आज त्यांनी आराम केलाय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. लवकर येतील तब्येत बरी झाल्याबरोबर. नेमकं तेच कारण असतं, दुसरं काय. एकनाथराव शिंदे साहेब दरेगावला गेले त्यावेळेस तुम्ही सर्व मीडियाने काय चालवलं की त्यांना मुख्यमंत्री पद हवंय, ते दिलं नाही म्हणून नाराज होऊन ते तिथे गेलेत. त्यांना थ्रोट इन्फेक्शन होतं, ताप होती, मर्यादा होती. आता तुम्ही बघा कसं स्वेटर बिटर घातलंय, कशासाठी? तुमच्या आरोग्याची काळजी घ्यायला. पण तुम्हाला असं वाटतंय का कुठेतरी अर्थ खातं अडून बसलंय त्यामुळे? कसं काय अडून बसणार? अर्थमंत्रीच महाराष्ट्राचे अजितदादा आहेत. मी तर सांगितलं, अर्थमंत्री जर अजितदादा नसतील तर मग काय अर्थ आहे या सगळ्या गोष्टीला? मग पुन्हा एकदा अर्थ खातं अजितदादांकडे हो, आणखी 2-4 खाती सांगू का तुम्हाला? सांगा. एक काय राहू दे ना, सस्पेन्स सांगेल. सांगा, एक तरी सांगा. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादाच असू शकतो, दुसरं कोण नाही. दुसरं कोण नाही. एक वेगळा प्रश्न होता. भुजबळ नाराज दिसून आलेले आहेत. कालच त्यांच्या माध्यमातून प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे की मी जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं फळ मला भेटलं. तसंच ओबीसी नेत्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की भुजबळ ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावरती अन्याय केला जातोय. यावरती आपण काय सांगा? काय अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे हे. असं जर कोणी बोललं असेल की ओबीसीवर अन्याय केला, माझ्याकडे यादी आहे. धनंजय मुंडे, आदितीताई तटकरे, इंद्रनील नाईक, दत्ता मामा भरणे, 10 मंत्र्यांपैकी या 4 ओबीसी नेत्यांना अजितदादांनी मंत्री केलं. 10 पैकी 4 मंत्री ओबीसी समाजाचे, म्हणजे 40% जागा ओबीसी समाजाला. 10 पैकी 4 मंत्री ओपन मराठा समाजाचे, 40% जागा मराठा समाजाला. 1 मंत्री मुस्लिम समाजाचं, म्हणजे 10% जागा मुस्लिम समाजाला. 1 मंत्री आदिवासी समाजाचे, म्हणजे 10% जागा आदिवासी समाजाला. मग ओबीसीवर अन्याय कसा? मला कोणी एक्सप्लेन तर करून सांगावं. ओबीसीवर अन्याय कसा? असं म्हणणं आहे की ज्येष्ठ नेते आहेत, ओबीसी च्या संपूर्ण चळवळीमध्ये भरपूर काम केलेलं आहे आणि त्या नेत्यांना कुठेतरी मंत्रीपद नाकारावं असं कुठे घडलं नव्हतं पाहिजे, असं काहींचं म्हणणं आहे. ज्येष्ठ नेते आहेत हे तुमचं म्हणणं मान्य. हा. ते पक्षाचे सर्वात वरिष्ठ नेते आहेत, याबद्दलही कोणाच्या मनात दुमत नाही. अन्याय झाला हे कसं काय म्हणता? म्हणजे काय, दिलीप वळसे पाटलांवर अन्याय झाला असं म्हणणार का तुम्ही? त्यांनी स्वतः सांगितलं की मला मंत्रीपद नको. पण एखाद्या वेळेस जर एखादी शपथविधी कॅबिनेटची झाली नसेल, सुधीर मुनगंटीवारांनी आता 6 ते 7 वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं, त्यांना पण जबाबदारी दिली नाही. त्यांना पक्ष मोठी जबाबदारी देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी जबाबदारी असेल ना पुढं, हे तुम्ही आपण नाही ना सांगू शकत. पण ते राज्यसभेबाबत जे काही त्यांनी राज्यसभेपेक्षा मोठी जबाबदारी असू शकते ना. राज्यसभेपेक्षा मोठी जबाबदारी असू शकते. त्यांच्या मनातल्या ज्या काही त्यांच्या मनातली घालमेल होती ती त्यांनी व्यक्त केली. ते बिनधास्त आहेत, निर्भीड असतात. ते त्यांच्या भुजबळ साहेबांच्या स्टाईलमध्ये ते बोलले. त्याच्यात तुम्ही तर गाण्याचाही अर्थ घेतला, जहा नाही चायना वहा नाही रहना. अमोल सर, तुम्ही म्हणताय सगळी गोष्ट आपण मान्य करू, पण आजच्या देखील पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधताना त्यांनी असं सांगितलंय की मला उठ उठ बस बस अशी वागणूक दिली जात होती. काय याबाबत सांगाल? कारण की ते स्वतःच्या तोंडाने बोलताय. मी 2017-18 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. आज मला 6 ते 7 वर्ष या पक्षात काम करताना झाले. महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा साहेब मंत्री होते. मग नंतर कोरोनाचा काळ आला. नंतर आम्ही 1 वर्ष म्हणजे सत्तेच्या बाहेर राहिलो. या सर्व काळामध्ये देवगिरीवर ज्या बैठका होत होत्या त्यात कुठं मी असं तरी बघितलं नाही, भुजबळ साहेब जोपर्यंत येत नव्हते तोपर्यंत बैठक पण कुठली सुरू झाली नाही. त्यामुळे असं जे साहेब बोलले असतील ते का बोललेत हे मला माहित नाही. पण मला नाही वाटत की त्यांचा कुठं अवमान पक्षाकडून कधी झाल्याचं मी बघितलंय 7 ते 8 वर्षात. काय अजितदादांसोबत संवाद साधलाय? काय बैठक झाली आहे? त्यांचा कॉलवरती संवाद झालाय? तुम्ही आमदार आहात, तुम्हाला काही कल्पना आली आहे? काय माहिती मिळालेली? मी आमदार नंतर आहे, मी पक्षाचा सदस्य आहे साहेब. मी दिवसभर तुमच्याच समोर असतो ना. आता तिकडे आत काय गोष्टी झाल्या असतील चर्चा मला माहित नाही. पण प्रफुल्ल पटेल साहेब, तटकरे साहेब, दादा, भुजबळ साहेब हे सगळे लोक एकामेकाशी समन्वय साधून या गोष्टीचा लवकरात लवकर निपटारा करतील. कुठं चुकीचा मेसेज जाऊ नये. हे काही आंदोलन थातूरमातूर काही होत आहेत, काही कशा पद्धतीने जोळे मारो आंदोलन, शिवीगाळ, हे काही महाराष्ट्राला शोभणारं नाही. हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला शोभणारं नाही. समता परिषदेने ते आंदोलन घेतलंय. एकंदरीत संपूर्ण ओबीसी समाज त्या संपूर्ण समता परिषदेमध्ये काम कार्यरत असतो. त्यामुळे मला विचारायचंय की कसं पाहता या गोष्टीकडे? कारण की अजित पवारांच्याच फोटोवरती जोडेमार आंदोलन केलंय. समता परिषदेने महात्मा फुलेंचा विचार जपलेला आहे. पण अशा प्रकारचं आंदोलन समता परिषदेचे कार्यकर्ते करू शकत नाहीत. समता परिषदेचं एखाद्या वेळेस नाव वापरून कोणी जर केलं असेल तर ते समता परिषदेच्या नावावर खपू नये असं मला वाटतं. आणि माझा त्यांनाही प्रश्न आहे की देवेंद्रजीबद्दल कोणी आंदोलन केलं नाही. त्यांचे मंत्रिमंडळात अनेकांना स्थान नाही मिळालं. संजय कुटेंना मिळालं नाही, सुधीर मुनगंटीवारांना मिळालं नाही, रवी राणांना मिळालं नाही.
श्वेताताईंना मिळालं नाही, पण त्यांनी तर कुठं जोडे मारो आंदोलन नाही केलं. शिंदे साहेबांच्या मध्ये अब्दुल सत्तार असतील, तानाजी सावंत असतील, यांना कुठं मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही. शिंदे साहेबांना कुठं जोडे मारो आंदोलन केलंय का त्यांनी कार्यकर्त्यांनी? फक्त ओबीसीवर अन्याय. काही हळकुंडाने पिवळे झालेले कार्यकर्ते, अहो काय लावलंय तुम्ही? हा काय बालिशपणा लावलाय? पण हाके स्वतः म्हणाले, हाके स्वतः म्हणाले असं की ओबीसी आहेत म्हणून अन्याय केला. हाके स्वतः म्हणतायत. हाकेंची ओबीसीची व्याख्या काय? हाकेंनी एकदा सांगावं. ओबीसी मध्ये किती जाती येतात? ओबीसी म्हणजे हाके एकटेच ओबीसी आहे, तसं आहे का? नाही, पण फार मोठा लढा दिलाय, उपोषण केलंय ते सगळं. कुठं नाकारलंय आम्ही? ते कुठं नाकारलंय? माझं म्हणणं स्पष्ट आहे की ओबीसीवर अन्याय झाला अशा प्रकारे जर कोणी म्हणत असेल, अजितदादांना जो कोणी इथला ओळखतो, अजितदादा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार मांडणारा नेता आहे महाराष्ट्रामधला. अशा प्रकारे कोणी पण काही बोलून म्हणत असेल की दादांनी अन्याय केला, तर याचं कोणी समर्थन करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आता आम्ही 18 पगड जातीची पोर आहोत. आमची तर जात पण नाही विचारली दादांनी कधी. आम्ही ओबीसीतल्या छोट्या घटकातली माणसं आहोत. मी स्वतः हे ओबीसीचे घटक आहे. आम्हाला तर कधी जात नाही विचारली अजितदादांनी. त्यांच्या घरात देवगिरीवर अनेक बहुजन समाजाची पोरं किचन पर्यंत काम करतात, सगळ्या गोष्टी करतात. दादांचा सगळी काळजी घेणारी ती पोरं आहेत. याच्यात तर कुठं जातीपंथ आम्ही धर्म पाहिला नाही. हे आम्ही शिकलोय महाराष्ट्रात. आता जी तुम्ही लिस्ट वाचून दाखवली त्यावरतून तर एकच समजतंय की अजित पवार पक्षामध्ये कुठलाच म्हणजे जातीभेद करत नाहीयेत. कधीच करत नाहीत. हा. कधीच करत नाही. परंतु- अगदी ब्राह्मण समाजावर सुद्धा, ब्राह्मण समाजाचे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामलेंना केलंय त्यांनी. त्यांच्याकडे ते दिलंय महामंडळ. ब्राह्मण समाज असेल, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि इतर तत्सम जाती असतील, कुठेही अन्याय नाही. तुम्ही बघा, आदिवासी समाजाचे किती आमदार निवडून आले? नरहरी झिरवाळ साहेब आले, हिरामन खोसकर साहेब आले, दौलत दरोडाजी आले. 4-5 आमदार आमचे निवडून आले. आमच्या महिला सरोजता अहिरे निवडून आल्या, सना मलिक निवडून आल्या, नवाब भाईंना तिकीट दिलं, झिशान सिद्दीकींना तिकीट दिलं, नजीब मुल्लाला तिकीट दिलं, मुश्रीफ साहेब निवडून आले. किती मोठी यादी वाचावी? असं दाखवा ना कुठल्या पक्षात असं का ते तिकीट वाटप झालंय. त्याच्यामुळे अजितदादांच्या बाबतीत शंका उत्पन्न करणं की ते ओबीसीवर अन्याय करतात, मला असं वाटतं हे हास्यास्पद आहे. आणि असे उतावीळ कार्यकर्ते की कोणी कधी बॅनर घेतं, नारे लावतं, हे महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि हे भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते असू शकत नाही. आज उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि अशामध्ये कुठेतरी अशी चर्चांना उधाण आलंय की विरोधी पक्ष नेता बसवण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री बसवतील का विरोधी पक्ष नेता? असं नका, उत्तर द्या. आता मला सांगा, उद्धवजी जर देवेंद्रजींना न भेटता निघून गेले असते, तुम्हीच प्रश्न विचारला असता की हे दोघं एकमेकाची भेट घेऊन गेले नाहीत, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का? आता त्यांनी भेट घेतली तर त्यात आणखी एक कंगोरा आला की ते विरोधी पक्षनेतेपदासाठी लॉबिंग करतायत. असं नाही. या महाराष्ट्रामध्ये जसं यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, तसं मारुती कन्नमवार चंद्रपूरचे, ते पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. वसंतराव नाईक साहेबांनी 13 वर्षे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं. त्यांनी पण हे सौहार्द जपलं. हीच महाराष्ट्राची परंपरा की उद्धवजींनी जपली असेल, देवेंद्रजींनी स्वागत केलं असेल, तर या चित्राचं स्वागत केलं पाहिजे. कारण हेच आम्ही शिकणार आहोत. कारण आम्ही सध्या नवीन विद्यार्थी आहोत. आम्ही अशा नेत्यांकडूनच हे शिकू शकतो. विरोधी पक्ष नेता बसला पाहिजे की नाही? बसलाच पाहिजे. त्याच्याशिवाय सत्ता निरंकुश होईल. नाही तर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की सत्तेवर अंकुश निर्माण करायचा असेल तर विरोधी पक्ष प्रबळ असला पाहिजे. पण दुर्दैवानं लोकसभेच्या निकालानंतर विरोधी पक्ष हवेत गेला आणि हवेतच फुग्यासारखा राहिला. तो जमिनीवर आला नाही. म्हणून विरोधी पक्षाची मॅन्डेटच नाहीये 30 आमदारांचं. म्हणा, फडणवीस म्हणा किंवा शिंदे म्हणा, हे एका मोठ्या मनाने देतील का विरोधी पक्ष नेता बनायला? त्यांचं मन मोठंच आहे. ते देतील. फक्त आता ते कोणी घ्यावं त्यांच्यात मारामार आहे. काँग्रेसकडे असावं, शिंदे सेनेकडे तुम्ही आग्रह कराल का? तू तरी, मी कशाला आग्रह करू? मी सत्तेतला आमदार आहे ना. तुम्ही तर म्हणताय मजा येणार विरोधी पक्ष नेता असल्यावर. असलाच पाहिजे ना. आज तुम्हाला हे अधिवेशन सुनं वाटतंय का नाही? मागं आम्ही विरोधी पक्षात होतो, कसे स्ट्रॉंग होतो विरोधी पक्षात म्हणून. आम्हाला जर विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने दिला असता, आम्ही आनंदाने स्वीकारला असता. प्रश्न असा आहे की विरोधी पक्ष असल्याशिवाय सत्तेवर अंकुश राहत नाही. त्यामुळे विरोधी पक्ष असला पाहिजे, विरोधी पक्षनेता प्रबळ असला पाहिजे. काँग्रेसला वाटतं आम्ही होणार, पण मला वाटत नाही वडेट्टीवार साहेबांना ते करतील. ते शिवसेनेचाच करतील. उद्या दादा येणार आहेत का? काय माहिती मिळाली? सांगतो तुम्हाला थोड्या वेळात फोन करून. दादा येतील हो. दादा नाही तर अधिवेशनात काय मजा आहे. नक्कीच आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी होते. त्यांच्यासोबत आपण संवाद साधला. एकंदरीत ज्या काही पुण्यामध्ये घडामोडी घडल्या, समता परिषदेचं आंदोलन असेल किंवा अजितदादा यांचा फोन आज नॉट रिचेबल लागणं, ते विधान भवनात अनुपस्थित असणं, या संपूर्ण विषयावरती त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे. संपूर्ण स्पष्ट उत्तरं दिलेली आहेत. आणि अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी लोकमतच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. आणि नागपूरहून ही सर्व अधिवेशनाची अपडेट्स आपण आणखीन काही दिवस जे आहेत ते देत राहणार आहोत.
आणि आत्ताही तुम्ही पाहत होतात नागपूरहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.